कुठल्या पद्धतीने म्हणजे क्लेम आपल्याला 100% मिळावा यासाठी लोकांनी काय काळजी घ्यावी याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल सर? हेल्थ इन्शुरन्स हा जो आहे हा बऱ्याच लोकांना कळत नाही किती करावा. कारण का ॲडवायझरने सांगितलं 5 लाख रुपयाचं घ्या, ते 5 लाख रुपये घेतात. किंवा माझ्या मित्रांनी 5 लाख रुपयाचं घेतला तर मला जर 5 लाख द्यावा. पण कसं असतं की फिजिओथेरपी चार्जेस असतात, तर फिजिओथेरपी चार्जेस कव्हर होत नाही. तर अशा बरेचशा गोष्टी आहेत जे नॉन पेएबल आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आहेत किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत. हे जे चार्जेस आहेत हे इन्शुरन्स कंपनी पे करत नाही. तो ह्या जनरली काय होतं, तो इन्सिडेंट जोपर्यंत आपल्या फॅमिली बरोबर येत नाही तोपर्यंत वाटतं की अरे मला काही प्रॉब्लेम नाही. सोसायटीवरती सिक्युरिटी गार्ड आपण ठेवतो. तर सिक्युरिटी गार्ड पण का ठेवतो? की आपल्या घरात सुरक्षेसाठी, आपल्या घरामध्ये चोरी होऊ नये. पण जर समजा काही नाही झालं, आपण त्याला सिक्युरिटी गार्डला दुसऱ्या वेळेस काढून टाकतो का? नाही काढत. तसंच इन्शुरन्स आहे. हे इन्शुरन्स म्हणजे एक प्रोटेक्शन आहे. हे प्रोटेक्शन तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही घेतलंच पाहिजे. म्हणजे पण त्याचबरोबर बऱ्याचशा वेळात कमी क्लेम मिळाला असं तक्रारी समोर येतात. तर नेमकं याचं काय कारण आहे आणि ही कमी क्लेम मिळू नये म्हणून या कस्टमरने काय काळजी घ्यावी किंवा म्हणजे याच्यामध्ये हॉस्पिटलचं बिल चेक करणं हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडं सविस्तर तुम्ही माहिती द्या सर. तर त्याचं कव्हर सफिशियंट झालं पाहिजे. नाहीतर काय होईल, बरेच लोक तुम्ही बघत असाल की वयाच्या 60व्या वर्षापर्यंत त्यांच्याकडे कव्हर असं 5 लाख रुपयाचं अगदी आहे. ओके, आयुष्यभर कमवलेले पैसे असतात आणि रिटायरमेंट नंतर जर एखादा आजार जर झाला तर ते आयुष्यभर कमवलेले पैसे त्यात जाऊ शकतात. नमस्कार, मी अविनाश रणदिवे, हेल्थ एक्सपर्ट विथ अविनाश या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत जे अशी व्यक्ती ज्यांनी हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये, लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आणि फायनान्शियल प्लॅनिंग या इंडस्ट्रीमध्ये गेल्या जवळपास 2 डिकेडचा त्यांना अनुभव आहे. अशी व्यक्ती आपल्याबरोबर आहेत आणि जे टीम अविनाशच्या रिसेंटली 1 वर्षापासून सक्सेसफुल ॲडवायझर म्हणून त्यांचं नाव आहे, ज्यांचं नाव आहे मिस्टर विश्वनाथ कट्टा. सो वेलकम विश्वनाथ कट्टा सर. धन्यवाद. सो आपल्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगाल की गेले 2 डिकेड तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, पण तुमची ही जर्नी कशी सुरू झाली हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. प्रथमतः मी आपला आभारी आहे अविनाशजी. मी थोडंसं माझे इंट्रोडक्शन करून देईन. माझं नाव विश्वनाथ कट्टा. मी गेल्या 30 एप्रिल 2024ला महावितरण या कंपनीतून वरिष्ठ व्यवस्थापक वित्त या पदावरून मी निवृत्त झालो. या पदावर निवृत्त झाल्यानंतर 1 महिना मी पुढे काय करायचं याच्यावर मी बराचसा विचार केला आणि माझ्या डोक्यात सडनली विचारला की तू विचार करायचंच नाही आहे, कारण ऑलरेडी अगोदरपासून माझ्या मिसेस हा लाईफ इन्शुरन्समध्ये 2001 पासून काम करत आहेत आणि मी स्वतः ते पार्ट टाईम काम बघत होतो मी. आणि त्याचबरोबर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचं हेल्थ इन्शुरन्सचं मी काम करत होतो. तर मी विचार केला की या क्षेत्रामध्ये आपण का पुढे काम करू नये. थोडंसं अजून विचार केल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या भारतामध्ये इन्शुरन्स अवेअरनेस अतिशय कमी आहे सर. म्हणजे टोटल आज जर आपण भारतीय लोकसंख्या बघितली तर 20% लोकांना फक्त इन्शुरन्स अवेअरनेस आहे. मग आपण एक समाज उपयोगी काम करावं या दृष्टीने मी या क्षेत्रात उतरलो आणि त्याच्यानंतर मी जून 2024 पासून या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलं आणि मी स्वतःच्या नावाने मी प्रोडक्ट घेतलेत. मी स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI लाईफ, नंतर स्टार हेल्थ, त्याच्यानंतर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशा कंपनीमध्ये मी ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर म्हणून मी कामाला सुरुवात केली. थँक्यू सो मच सर. तुमची जर्नी खरंच इन्स्पायरिंग आहे. कारण का बरेच लोक रिटायर होतात आणि तिथून पुढे तुमची जर्नी सुरू झाली. सो हे खरंच म्हणता येईल की तुमच्याकडं असं वाटत नाही तुम्ही की रिटायर झालेले आहात, पण खरंच तुमची जर्नी जी आहे ही पुढं अजून सक्सेसफुल व्हावी. जेवढं सक्सेस तुम्हाला आत्तापर्यंत मिळालं नव्हतं त्याच्यात डबल सक्सेस मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद अविनाशजी. तर आता हे विचार करताना सर मला तुमच्याजवळ थोडीशी माहिती मिळाली की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये गेले 18 वर्ष तुम्ही काम करतात आणि 2001 पासून जरी मी या क्षेत्रात काम करत आहे, तो पार्ट टाईम होता, पण मी आता फुल फ्लेजनी मी 2024 पासून या कामाला लागलो आहे आणि एक वेगळ्या उद्देशाने मी कामाला लागलो आहे. तर बरेचसे प्रश्न माझ्या डोक्यात आहेत आणि तुम्ही ॲज अ मास्टर यात म्हणून तुमची मदत आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी या एका उद्देशानेच मी या ठिकाणी आलेलो आहे. तर काही प्रश्न माझ्या डोक्यात आहेत तर मी तुम्हाला विचारतो सर. तर आजच्या या वाढत्या दगदगीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडे किंवा एखाद्या कुटुंबाकडे स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या दृष्टीने मेडिक्लेम किती रकमेचा असावा हा माझा एक पहिला प्रश्न आहे सर. चांगला प्रश्न आहे.
कारण का हेल्थ इन्शुरन्स हा जो आहे हा बऱ्याच लोकांना कळत नाही किती करावा. कारण का ॲडवायझरने सांगितलं की 5 लाख रुपयाचं घ्या, ते 5 लाख रुपये घेतात. किंवा माझ्या मित्रांनी 5 लाख रुपयाचा घेतला तर मला जर 5 लाख द्यावा. पण कसं असतं की प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते. प्रत्येकाचं जसं आपण जेवण करतो तसं ॲपेटाईट वेगळं असतं, तसं इन्शुरन्सची रिक्वायरमेंट पण वेगळी असते. सो बेसिकली काय होतं की आज जर समजा एखाद्या क्लायंटचं एज 40 आहे, तर त्यांचं जर तुम्ही लॉंगिटिव्हिटी बघाल, म्हणजे जर लाईफस्टाईल बघाल किंवा त्याचं जीवनमान बघाल, तर साधारणतः 80 वर्षापर्यंत माणूस जगतो. तर त्या पर्सनचा हेल्थ इन्शुरन्स वयाच्या 40 वर्ष ते 80 वर्ष ह्या ज्या 40 वर्षामध्ये त्याकडे इन्शुरन्स पुरेल का, एवढा इन्शुरन्स असला पाहिजे. म्हणजे आज जर त्यांनी समजा त्याचं 40 वय असेल तर 40 वयापासून त्यांना इन्शुरन्सचं त्यांनी पर्पज जो त्याचा सॉल्व्ह झाला पाहिजे. म्हणजे ॲट एज ऑफ 60 इयरला त्याचा इन्शुरन्स किती गरज आहे. बरोबर. आता जर समजा त्याकडे 20 लाखाचा इन्शुरन्स घेतला तर 20 लाखाचा कव्हर वाढत वाढत 40 लाखापर्यंत जाईल. अगदी. असे काय आपल्याकडे प्लॅन आहेत ज्याचं कव्हर 10 लाख रुपये 20 लाख रुपये एव्हरी इयर वाढतं. असंच आपण प्लॅन घेतले आणि जो वयाच्या 50व्या वर्षी, वयाच्या 60व्या वर्षी, वयाच्या 70व्या वर्षी, वयाच्या 80व्या वर्षी या वर्षापर्यंत त्याचं कव्हर सफिशियंट झालं पाहिजे. नाहीतर काय होईल, बरेच लोक तुम्ही बघत असाल की वयाच्या 60व्या वर्षापर्यंत त्यांच्याकडे कव्हर असं 5 लाख रुपयाचं. ओके, आयुष्यभर कमवलेले पैसे असतात आणि रिटायरमेंट नंतर जर एखादा आजार जर झाला तर ते आयुष्यभर कमवलेले पैसे त्यात जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा सगळा विचार करून घेतला पाहिजे की हॉस्पिटलचा जो खर्च आहे हा आपल्या वयाच्या 60व्या वर्षानंतर येणार आहे. सो त्याची कॉस्ट आपण कम्पेअर करून आपण इन्शुरन्स आता घेतला पाहिजे. ते इन्शुरन्स ॲडवायझर तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. म्हणजे तुम्हाला असं सजेस्ट करायचं आहे की तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज हे पुढचे 80 वर्षापर्यंत पुरेल इतक्या रकमेचा तुमचा इन्शुरन्स असावा असं तुम्हाला सांगायचं. आणि प्रत्येकाच्या त्या फायनान्शियल आर्थिक गरजेनुसार त्याने तो घ्यावा, पण कमीत कमी 20 ते 25 लाखाचा असावा असा तुम्ही आग्रह. करेक्ट. ओके सर, धन्यवाद सर. तसं जनरली काय होतं की मेडिक्लेम घेतल्यानंतर मेडिक्लेमचा वापर कसा करावा किंवा मेडिक्लेमच्या क्लेमच्या संदर्भात बऱ्याचशा अडचणी मी या एका वर्षात अनुभवले तुम्ही. तर हे रिजेक्शन किंवा कुठल्या पद्धतीने म्हणजे क्लेम आपल्याला 100% मिळावा यासाठी लोकांनी काय काळजी घ्यावी याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल सर? ओके, सो बेसिकली काय आहे की मेडिक्लेम इन्शुरन्स हा असला आणि नसला काय ह्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. जर तुमच्याकडे इन्शुरन्स जर नसेल तर आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ, अशा हॉस्पिटलमध्ये आपण जनरली ॲडमिट झालं पाहिजे. जनरली काय होतं की आपण जेव्हा मेडिक्लेम इन्शुरन्स करतो त्याला असं वाटतं की बिल हे समोरचा पर्सन देणार. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि आपल्याला दिसतं की अरे बिल हे समोरचा पर्सन देणार आहे, तर त्या केसमध्ये त्या पर्सनचा व्ह्यू चेंज होतो, अरे माझ्या खिशातलं काय जातंय. अगदी. त्यामुळं इन्शुरन्स घेताना किंवा इन्शुरन्स चेक करताना हे पैसे आपलेच आहेत. त्यामुळं इन्शुरन्समध्ये कोणत्या हॉस्पिटलला आपण जातो, त्या हॉस्पिटलचं बिल किती येतंय, कोणत्या हॉस्पिटलला आपण जाणार आहोत, म्हणजे साधारणतः समजा एखाद्याचं इन्कम 5 लाख रुपये असेल किंवा 8 लाख रुपये असेल किंवा 10 लाख रुपये असेल तर त्याप्रमाणे त्यांची रेंज ठरलेली आहे. पण आपल्याकडे मेडिक्लेम आहे म्हणून आपण एकदम मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं का, रुबी हॉलमध्ये, जहांगीरमध्ये किंवा एकदम मोठ्या हॉस्पिटल टर्शियरी हॉस्पिटलमध्ये जावं का, जे जनरली आपण कधी गेलो नाही. सो तिथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर जो हॉस्पिटलचा जो रूम आहे तो आपण चूज करावा की सेमी प्रायव्हेट रूम पहिल्यांदा पण घ्यावी, त्यानंतर स्पेशल रूम घ्यावी. तर कॅटेगरी वाईज तुम्ही चूज करणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही मेडिक्लेम किती रकमेचा घेतला आहे त्या अनुषंगाने जर तुम्ही रूम सिलेक्ट केलं तर तुम्हाला कुठले क्लेम रिजेक्शनमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. करेक्ट असं तुम्हाला सजेस्ट करायचं असतं. Yes. म्हणजे ह्या गोष्टी जे मेडिक्लेम घेतल्यानंतर मी ह्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मेडिक्लेम आहे म्हणून ॲडमिट व्हावं कुठल्याही कारणाने असं होऊ नये. येस आहे. म्हणजे ही जी काळजी घेतली तर माझं रिजेक्शनचं प्रमाण माझं कमी होऊ शकतं माझं. सो बेसिकली मी तुम्हाला यावर एक असं ऍड करेल की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जी आहे ही कोणतीही कंपनी रिजेक्ट करत नाही. मी तुम्हाला कोणत्या कंपनीचं नाव घेणार नाही. कोणतीही इन्शुरन्स कंपनी ही खराब नसते. तुम्हाला जो काही इन्शुरन्स तुम्हाला मिळतो त्या इन्शुरन्समध्ये काय टर्म्स अँड कंडिशन असतात जे तुम्ही ऑलरेडी सगळ्यांना एक्सप्लेन करता की जसं की 2 वर्ष काय आजारा स्पेसिफिक वेटिंग पिरियड असतो. हर्निया, पाईल्स, फिशर, कॅटरॅक्ट वगैरे असं 2 वर्ष काय कव्हर होत नाही. प्री एक्झिस्टिंग असेल तर 3 वर्ष मिळत नाही. आता मॉनिटरिंग क्लॉज आलाय की जर 5 वर्षांची जुनी पॉलिसी झाली तर 6व्या वर्षी तुम्हाला कोणतीही इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकत नाही. सो जनरली पॉलिसी तुमची 4-5 वर्ष जेव्हा जुनी होते तेव्हा कोणतीही इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकते अनलेस अल्टिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज नाही अशा वेळेस. सो मेडिक्लेम इन्शुरन्स घेताना हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे की इन्शुरन्स हा आपल्या भल्यासाठी आहे. आपल्याला काय झालं तर जसं आपण एखाद्या सोसायटीवरती सिक्युरिटी गार्ड आपण ठेवतो तर सिक्युरिटी गार्ड पण का ठेवतो की आपल्या घरात काय सुरक्षेसाठी, आपल्या घरामध्ये चोरी होऊ नये. पण जर समजा काही नाही झालं आपण त्याला सिक्युरिटी गार्डला दुसऱ्या महिन्यात काढून टाकतो का? नाही काढत. तसंच इन्शुरन्स आहे. हे इन्शुरन्स म्हणजे एक प्रोटेक्शन आहे.
हे प्रोटेक्शन तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही घेतलंच पाहिजे. म्हणजे लोकांच्या डोक्यात जे आहे की क्लेम होत नाही, आता मी कशाला तो कंटिन्यू करावा, हा. आणि नेमकं त्याच वर्षी डिस्कंटिन्यू केल्या केल्या क्लेम होतो, असं बरेचसे एक्सपिरियन्स येतात फिल्ममधून. म्हणजे असं होतं ना की जसं की प्रोटेक्शन जे सिक्युरिटी गार्ड जो आहे तो नाहीये तेव्हा चोरी होणार आहे. एक्झॅक्टली तसं प्रकार. म्हणजेच तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं की वयाच्या 80 म्हणजे जोपर्यंत मी जोपर्यंत या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत मला मेडिक्लेम आवश्यक आहे असं तुम्हाला सजेस्ट करायचं. करेक्ट. थँक्यू सर, थँक्यू. बरं साहेब, अजून एक प्रश्न असा आहे की जनरली हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर लोकांनी काय म्हणजे पहिल्या 24 तासात त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे त्यांनी, असं आपल्याला वाटतं? ओके. सो बेसिकली काय माहिती का, हॉस्पिटलायझेशन मध्ये 2 प्रकार असतात. एक असतं कॅशलेस, एक असतं रिइम्बर्समेंट. बरोबर. आता कॅशलेस आपण कसं शोधावं? कॅशलेस ज्या हॉस्पिटलमध्ये आपण जाणार आहोत तर त्याला अगोदर प्री प्लॅन तुम्ही चेक करू शकता की हॉस्पिटल आपलं स्टार हेल्थ किंवा जे काही कंपनीज तुम्ही काम कर रहे, युनायटेड इंडिया, जे काही कंपनीज तुम्ही काम कर रहे त्या कंपनीचं चेक करणं गरजेचं आहे ते कॅशलेसमध्ये आहे का. ते जर कॅशलेसमध्ये असेल तर तुम्हाला तिथं पैसे भरायची गरज नाही. तिथं मेडिक्लेम डिपार्टमेंट असतं, त्या डिपार्टमेंटला जावा आणि स्टार हेल्थची तुम्ही पॉलिसी दाखवा आणि तिथं पुढं क्लेम पूर्ण प्रोसेस होईल. ओके. जर समजा ते रिइम्बर्समेंट करायचं असेल, समजा ते हॉस्पिटल कॅशलेस नसेल तर ते तुम्हाला 24 तासाच्या आत कस्टमर केअरला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. कस्टमर केअरला तुम्ही टोल फ्री नंबरला कॉल करू शकता किंवा त्यांना ईमेल पण करू शकता की बाबा मी या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेलो आहे आणि त्याप्रमाणे तो क्लेम पुढे प्रोसेस होतो. 24 तासाच्या ऍडमिट झाल्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज नंतर 15 दिवसाच्या आत तुम्हाला कंपल्सरी क्लेम डॉक्युमेंट हे इन्शुरन्स कंपनीला जमा करावं लागतात. अदरवाईज तो क्लेम डिले होऊ शकतो आणि त्यावेळेस तो क्लेम रिजेक्ट पण होऊ शकतो. त्यामुळे 24 तासाच्या आत इंटिमेशन देणं गरजेचं आहे आणि 15 दिवसाच्या आत क्लेम डॉक्युमेंट पण जमा करणं गरजेचं आहे. म्हणजे सर तुम्ही जे आता सांगितले ते इन्शुरन्स कंपनीने हे कस्टमरने दिलेली अतिशय चांगली सुविधा असं मला म्हणता येईल. कारण सुरुवातीला एखादा माणूस आजारी पडला, त्याला हॉस्पिटल करण्याची वेळ आली तर आपण त्या ट्रीटमेंट कधी चालू या गोष्टीकडेच लक्ष देतो. पण संपूर्ण या प्रोसेसला सर्वसाधारणतः मला वाटतं की एखाद्या व्यक्तीला ॲडमिट करायची गरज आली तर हॉस्पिटलला गेलो, सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या, ॲडमिशन झालं, रूम घेतली, नंतर ट्रीटमेंट चालू तर 2 ते 3-4 तास लागून जातात. म्हणजे सुरुवातीला सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे सुरुवातीला त्यांनी त्या पेशंटची काळजी घ्यावी आणि त्याच्यानंतर मात्र त्याला भरपूर वेळ आहे, तो रिलॅक्स एकदा पेशंटची ट्रीटमेंट सगळं चालू झाली पण त्याने तो 24 तासामध्ये कधी इंटिमेशन देऊ शकतो तो इन केस ऑफ रिइम्बर्समेंट. म्हणजे कॅशलेस असेल त्याला ह्या गोष्टी करायची गरज नाही, त्यांनी फक्त खाली जाऊन त्यांनी आपलं क्लेम डिपार्टमेंट दाखवली. खूप चांगली मला असं वाटतं की इन्शुरन्स कंपनीने खूप चांगली अवधी दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना मी असं सजेस्ट करेन की जनरली लोकांना काय होतं की माझं मेडिक्लेम पहिल्यांदा मी मेडिक्लेमला जावं ते तर नाही, तर तुम्ही त्या पेशंटची काळजी घ्या, त्याचं ट्रीटमेंट प्रॉपर चालू करून घ्या. एकदा त्याची ट्रीटमेंट चालू झाली प्रॉपर नंतर तुम्ही इंटिमेशन देऊ शकता. ओके, बरोबर सर? येस. 24 खूप चांगली कंपनी दिलेली सुविधा असं मला वाटतं सर. सर अजून एक साहेब, एक रिजेक्शनच्या प्रमाणात मी बघतो की तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं की जर सगळी माहिती त्यांनी प्रॉपर दिली तर रिजेक्शनच्या प्रमाणे ऑलमोस्ट 0 राहतं. पण त्याचबरोबर साहेब बऱ्याचशा वेळा कमी क्लेम मिळाला असं तक्रारी समोर येतात. तर नेमकं याचं काय कारण आहे आणि ही कमी क्लेम मिळू नये म्हणून या कस्टमरने काय काळजी घ्यावी किंवा म्हणजे याच्यामध्ये हॉस्पिटलचं बिल चेक करणं या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये थोडं सविस्तर तुम्ही माहिती द्यावी सर. सो बेसिकली काय, आपण जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावरती आपल्याला पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे की आपण रूम कॅटेगरी कोणती घेतोय. त्या कॅटेगरी प्रमाणे सगळे बिल्स हे डिपेंड्स असतात. म्हणजे आज जर समजा तुम्ही जनरल वॉर्ड घेतला तर जनरल वॉर्डला एखाद्या सर्जरीसाठी कॉस्ट समजा 60,000 रुपये लागत असेल तर तीच कॉस्ट सेमी स्पेशल रूमला 1 लाख रुपये लागेल. तीच कॉस्ट स्पेशलला तुम्हाला 1,20,000 रुपये लागेल. त्याप्रमाणे तुमचे सगळे चार्जेस हे चेंज होतात. ओके सर. आता हे जे चार्जेस तुम्ही जे पे करणार आहात ते त्यामध्ये 2 प्रकारे चार्जेस असतात. एक म्हणजे असं पेएबल चार्जेस, एक असं नॉन पेएबल चार्जेस. ओके. काही कंपन्याच्या पॉलिसीमध्ये कन्झ्युमेबल्स असतात, म्हणजे ग्लोव्ज, मास्क वगैरे हे सगळं कव्हर असतं. पण जे काही बायोमेडिकल वेस्ट असतात, जे वेस्ट कंपल्सरी हॉस्पिटलला कॉर्पोरेशन एक्स्ट्रा चार्ज लावतं, बरोबर, ते पे होत नाही. किंवा काही वेळेस फिजिओथेरपी चार्जेस असतात तर फिजिओथेरपी चार्जेस कव्हर होत नाही. सो अशा बरेचशा गोष्टी आहेत जे नॉन पेएबल आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आहेत किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत. हे जे चार्जेस आहेत हे इन्शुरन्स कंपनी पे करत नाही. तो ह्या चार्जेसला आपण टेक केअर करूनच आपल्याला ती पॉलिसी करणं गरजेचं आहे. सो मेडिक्लेम इन्शुरन्स काढला म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की 100% तुम्हाला सगळा क्लेम मिळेल. सो यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमर्सला किंवा तुम्ही प्रत्येक कस्टमर मी हे सजेस्ट करेल की तुम्ही हॉस्पिटल कॅश एक पॉलिसी आहे ती तुम्ही पर डे प्रमाणे घ्या. म्हणजे 2,000 रुपये पर डे हॉस्पिटल कॅश जर तुम्ही पॉलिसी काढली, समजा तुम्ही 10 दिवस हॉस्पिटल ऍडमिट आहे तर 2,000 रुपये पर डे प्रमाणे 10 दिवसाचे तुम्हाला 20,000 मिळतील. हे तुमचं कन्झ्युमेबल्स आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत जे नॉन पेएबल आहेत ते तुमचे रिकव्हर होऊन जातील.
ओके. सो त्यामध्ये मेडिक्लेम इन्शुरन्स 100% मिळेल ह्याची गॅरंटी कोणती इन्शुरन्स कंपनी देत नाही किंवा देणार पण नाही. पण असं पण आहे अपवाद की आमच्याकडे जे क्लेम येतात जवळपास जर समजा 100 क्लेम आले त्यातले 90 क्लेम 95 क्लेम हे जवळपास 90-95% आसपास सेटल होतात. ओके, चांगली. काही क्लेम 100% सुद्धा सेटल होतात. जिथं पॅकेजिंग बिलिंग आहे म्हणजे समजा दिनानंद हॉस्पिटल आहे, ज्युपिटर हॉस्पिटल आहे, सह्याद्री हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलवर आम्ही 100% क्लेम दिला म्हणजे कस्टमरला 1 रुपया भरावा लागला नाही. बरोबर. पण जिथं पॅकेज बिलिंग येतं तिथं येतं म्हणजे शक्यतो तुम्ही कस्टमरला पॅकेज बिलिंग कडे जायचा प्रयत्न करा जिथं इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटलचं हे टायप असतं आणि जो रेट हा फिक्स झाला असतो. ओके, म्हणजे याच्यावरून सर थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की समजा मी डीमार्टला गेलो आणि मी एक तासाभरात खरेदी केली तर मी जेव्हा मी बिल पेमेंट करायला जातो तेव्हाच मी चेक करतो की किती आयटम्स मी घेतले तेवढ्या आयटमचं बरोबर आहे त्याचं मी बिल पेमेंट करतो की नाही हे मी कन्फर्म करतो. त्याचप्रमाणे सरते शेवटी जेव्हा हॉस्पिटलचं बिल येतं तेव्हा त्या प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांनी ते बिल व्हेरीफाय करणं की दिलेलं बिल आणि ट्रीटमेंट प्रमाणे केलेलं बिल त्यांनी म्हणजे प्रत्येक डिस्पोजल आयटम असो किंवा डॉक्टर व्हिजिट असो हे बरोबर त्यांनी लावलेत की नाही हे त्यांनी चेक करणं गरजेचं असं तुम्हाला 100% म्हणजे नक्कीच म्हणजे अशा गोष्टी जर केल्यात तर रिजेक्शनचे प्रमाण हे अतिशय कमी होईल असं तुम्हाला म्हणायचं सर. तरी खूप चांगली माहिती अविनाश सरांनी दिली असं तर प्रत्येक मी माझ्या आपल्या कस्टमरना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही बिल चेक केलं तर रिजेक्शनचे प्रमाण किंवा चुकीचं बिल झालं असेल ते करेक्ट होऊन म्हणजे मेडिक्लेम करणं मिळणार किंवा तुम्हाला 100% मिळणार तुम्हाला फायदा होऊन जाईल तुम्हाला. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच सर. तर सर अजून एक साहेब तुम्हाला असं काय वाटतं की हेल्थ इन्शुरन्स हा भाग झालाच आहे पण प्रत्येक व्यक्तीचं फायनान्शियल प्लॅनिंग हेल्थ इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यावर अजून त्यांनी काय फायनान्शियल प्लॅन करावा असं तुम्हाला वाटतं सर? आताच्या काळामध्ये बऱ्याच वेळा जर बघाल ना तुम्ही जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत चालली आहे तसं लोकांना एक बाबा मिळालाय. बाबा म्हणजे कोण? गुगल बाबा. अच्छा, बरोबर. सो लोक काय करतात की गुगलवर जातात आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन विचारतात. बरोबर. तर ज्या गोष्टी जास्त सर्च झाल्या असतील त्या गोष्टी मॅक्झिमम त्या शो करते दाखवतात. बरोबर. सो तिथं काय होतं की बऱ्याचशा होतं म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकले की ते पैसे वाढलेले आहेत. अगदी बरोबर. एखाद्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसी युनिट पॉलिसीमध्ये पैसे टाकले तर ते पैसे वाढलेले आहेत. सो पोस्टामध्ये पैसे टाकले वाढणार आहेत. सो ह्यामध्ये काय होतं की इन्शुरन्स हा जो प्रकार आहे जर बेसिक इन्शुरन्स जर बघितला तर तुमचा पहिल्यांदा तुमच्याकडे कोणता इन्शुरन्स असला पाहिजे की तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. अगदी बरोबर. सेकंड तुमच्याकडे ऍक्सिडेंट इन्शुरन्स असला पाहिजे. बरोबर आहे. तिसरं तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असलं अगदी पाहिजे बरोबर. आणि त्यानंतर तुमचं इन्व्हेस्टमेंट असलं पाहिजे. आज जर समजा लोकांची चुका काय होतात की ऍक्सिडेंट मध्ये डेथ होते तर रोज तुम्ही पेपरला बघा रोज काय ना काय ते बातम्या असतात कुठला ऍक्सिडेंट डेथ झाले. जनरली काय होतं तो इन्सिडेंट जोपर्यंत आपल्या फॅमिली बरोबर येत नाही तोपर्यंत वाटतं की अरे मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे म्हणतात ना की चोरी व्हावी तर शेजारच्या घरी व्हावी. हो, बरोबर की नाही. पण शेजारचा पण हाच विचार करत असतो हे आपल्याला कळत नाही. सो जनरली इन्शुरन्स हा जो प्रकार आहे ना हा एक प्रोटेक्शन पार्ट आहे. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या अॅन्युअल इन्कम प्रमाणे म्हणजे मेडिक्लेम इन्शुरन्स तुम्ही किती घेतला पाहिजे. तुमच्या अॅन्युअल इन्कम जर समजा 10 लाख रुपये असेल तर ऍटलीस्ट 20 लाखाचा मेडिक्लेम पाहिजे. बरोबर आहे. ऍक्सिडेंट इन्शुरन्स तुम्ही किती घेतला पाहिजे. तुमचा अॅन्युअल इन्कम 10 लाख आहे तर कमीत कमी 1 करोडचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स पाहिजे. टर्म इन्शुरन्स तुमचा किती पाहिजे 1 करोडचा मिनिमम असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही बाकीचं फायनान्शियल प्लॅनिंग करा. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर प्रॉपर वेने जर तुम्ही कस्टमरला तुम्ही ऑलरेडी गाईड करताच आहे पण प्रत्येक कस्टमर हा तुमचा जो आहे यांनी ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत का. मेडिक्लेम इन्शुरन्स आहे का, ऍक्सिडेंट इन्शुरन्स आहे का, टर्म इन्शुरन्स आहे का आणि मग सेव्हिंग प्लॅन्स आहेत. अगदी बरोबर. ह्या पहिल्यांदा तुम्ही प्लॅन करून घ्या. ऍक्सिडेंट इन्शुरन्स आजकाल मस्ट झालाय कारण का ऍक्सिडेंट जो प्रकार आहे हा जर तुम्ही कालचीच बातमी ते 10 महिलांचं देवाला जाताना ते टेम्पो पलटून आजच्या सकाळ बातमी सर ते आजच्या सकाळ. सो असे इन्सिडेंट जे होत आहेत ज्यामध्ये तुमचा अचानकपणे माणूस काल डिस्कस झालं आणि आज नाहीये. बरोबर आहे. सो अशा केसमध्ये तुमच्याकडे जर समजा अॅन्युअल इन्कम एखाद्याच्या पट्टीमध्ये कारण काय होतं की इन्शुरन्स हा जो पर्पज आहे ना इन्शुरन्सचं महत्व काय आहे की तुम्ही आज आहात म्हणून सगळं चालतंय. बरोबर. उद्या जर अचानकपणे जर काय झालं तर तुमच्या फॅमिलीला तुम्हाला सेफगार्ड करायला कोण आहे. माणूस एखादा जो ब्रेड विनर आहे तो माणूस गेल्यानंतर मॅक्झिमम 2 महिने 3 महिने घरातले लोक रडतील इमोशनल लॉस होईल पण 4थ्या महिन्यात परत सुरू होणार आणि त्यामध्ये जो फायनान्शियल जो क्रंच जाणवणार की दर महिन्याला तो पर्सन आपल्याला
1 लाख रुपये आणून देत होता, आता 1 लाख रुपये येणार नाही, तर त्या ठिकाणी इन्शुरन्स तुम्ही 1 करोड काढला तर तुमचा ऍटलिस्ट 70-80 हजार रुपये तुम्हाला पर मंथ येतील, तुमचं घर सुरळीत चालू राहील. तर त्यामुळे इन्शुरन्स हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स, ऍक्सिडेंट इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स हे केलाच पाहिजे. म्हणजे सर थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की मला माझं फाउंडेशन मजबूत करणं खूप गरजेचं आहे. जर मी आता पाया भक्कम केला तर त्यावर माझं म्हणजे आर्थिक मी कितीही मोठी मी बिल्डिंग त्याच्यावर उभारू शकतो. Yes. मग पाया भक्कम करणं म्हणजेच काय, माझा हेल्थ इन्शुरन्स आहे, माझा पर्सनल ॲक्सिडेंट आहे, माझा टर्म प्लॅन आहे, या बेसिक गोष्टी, या बेसिक गरजा प्रत्येक व्यक्तीकडे असावं तुम्ही आग्रह करता. येस येस. तर खूप चांगली गोष्ट अविनाश सरांनी सांगितली साहेब. आणि त्या बेसवर नंतर मात्र मी सेविंग प्लस मी करून माझा आर्थिक पाया मी उभारू शकतो, आर्थिक इमारत मी Yes, उभारू yes, शकतो. yes, yes, yes. धन्यवाद सर. एक शेवटचा प्रश्न असा मला वाटतं सर, ते हे जे अवेअरनेस आज भारतामध्ये साहेब खूपच कमी आहे, आणि या अवेअरनेससाठी आणि प्रायव्हसी प्रोटेक्शनसाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं यासाठी एक ॲडवायझर म्हणून आपण काय करू शकतो सर? सो बेसिकली प्रत्येक ॲडवायझरनी आपलं स्वतःचं हित न बघता तुम्ही कस्टमर्स हित बघितलं पाहिजे, की कस्टमरची रिक्वायरमेंट काय. जसं तुम्ही ऑलरेडी काम करताय, एवढ्या 20 वर्षापासून ऑलरेडी काम करताय, तुम्ही टिकून आहात कारण का तुम्ही कस्टमर्स हित बघितलंय. विश्वास. So प्रत्येक विश्वास हा इम्पॉर्टंट आहे. सेकंडली कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे हे अनालिसिस करून कस्टमरला पॉलिसी देणं गरजेचं आहे. सेकंडली कस्टमरला हे रिक्वायरमेंट आहे नाही, जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर पहिल्यांदा पूर्ण चेकअप करतो, नंतर मेडिसिन देतो, बरोबर की नाही. बरोबर. बरेच लोक असे आहेत ना की एखादा आजार जर झाला तर पहिल्यांदा मेडिकलमध्ये जातात बरोबर. आणि मेडिकल जाऊन ते मेडिसिन घेऊन येतात, क्रोसिन. अगदी. आज क्रोसिनचे साईड इफेक्ट एवढे आलेले आहेत की काही लोकांनी क्रोसिन घेतलेले आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांना बरेच मोठे मोठे कॅन्सर म्हणा, काय असे प्रॉब्लेम, सिव्हिअर किडनीचा प्रॉब्लेम झाले, असे बरेच मोठे मोठे आजार उद्भवलेत. का तर आपण 200 रुपये वाचवायला जातो, 200 रुपीज डॉक्टरांना फीस द्यावा लागेल ना, 500 रुपये. अगदी अगदी. हे वाचवण्याच्या ऐवजी जर तुम्ही डॉक्टरकडे गेले, जर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, जर एक्झाम्पल एखाद्या वेळेस एखाद्याला पोट दुखतंय, तर पोट दुखत असेल तर तो काय करणार, मेडिकलमध्ये जाणार आणि मला पोट दुखतंय गोळी देणार. ते पोट दुखायच्या तो गोळी खाणार आणि त्याला 2 दिवस बरं वाटणार, परत तिसऱ्या दिवशी जाणार, परत तो गोळी खाणार. असं तो जवळपास महिनाभर करत राहणार. टेम्पररी ट्रीटमेंट केली, असं तो वर्षानुवर्ष करत राहिला. कालांतराने असं होईल त्या मेडिसिननी त्याला किडनीला प्रॉब्लेम करेल, साईड इफेक्ट त्याचे चालू होतात त्याचे. हे जर समजा आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काय करेल, पहिल्यांदा चेक करेल की बाबा हा पोट कुठं दुखतंय, लेफ्टला दुखतंय का राईटला दुखतंय, प्रॉपर चेक करेल आणि तो मेडिसिन देईल आणि तुम्हाला तो आजार बरा करेल. तसंच इन्शुरन्स ॲडवायझरचं काम आहे की इन्शुरन्स ॲडवायझरनी पहिल्यांदा त्याचे अनालिसिस करून त्या कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे हे समजलं पाहिजे आणि ती पॉलिसी त्याला दिली पाहिजे. अगदी. आणि ही पॉलिसी जर तुम्ही ऑलरेडी काम ह्यामध्ये करतात तर माझं ते सजेशन सगळ्यांना राहील की तुम्ही इन्शुरन्स जो आहे हा डोळे दाखवून घेऊ नका. पॉलिसीमध्ये काय गोष्टी कव्हर होतात, काही गोष्टी कव्हर होत नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेऊनच करा. पहिल्यांदा पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन तुम्ही आल्यानंतर वाचा, कारण की हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तुम्हाला असं सरप्राईज व्हायला नको की अरे हर्निया 2 वर्ष कव्हर होत नाही, आता मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालोय. तर पॉलिसीमध्ये 2 वर्ष तुमचं कव्हर होणारच नाहीये. एखाद्या वेळेस बऱ्याचदा काय होतं की एखादा जुना आजार असतो पॉलिसीमध्ये, तो आपण एखाद्याला 10 वर्षापूर्वी एखाद्याला किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं असतं, त्यांनी पॉलिसीमध्ये मेन्शन नाही केलं, तर त्यावेळेस क्लेम त्याचा रिजेक्ट होऊ शकतो. कारण का, तुम्ही किडनी स्टोन जरी 2 वर्षांनी कव्हर होत असला तरी पण पॉलिसीमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. तर तो प्री एक्झिस्टिंग आहे तर तो 3 वर्षांनी 4 वर्षांच्या पॉलिसीमध्ये कव्हर होणार आहे. सो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की जे काय आहे तुम्ही पॉलिसीमध्ये सगळं डिस्क्लोज करा. तुम्हाला इन्शुरन्स कंपनी ठरवेल पॉलिसी द्यायची नाही द्यायची. तर एकदा तुम्हाला पॉलिसी मिळाली तर कोणती इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकणार नाही. म्हणजे सर तुम्हाला असं थोडक्यात सांगायचं की तुम्ही पीडी तुम्ही डिक्लेअर करा. पण पीडी एकदा डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला कंपनीच्या नियमानुसार तुम्हाला पॉलिसी मिळेलच. तुम्हाला इन केस रिजेक्ट करतील पण तुमचा क्लेम रिजेक्ट होणार नाही. क्लेम रिजेक्ट होऊ नये यासाठी पीडी डिक्लेअर करणं खूप अतिशय गरजेचं आहे. म्हणजे योग्य माहिती तुम्ही सुरुवातीला दिली तर तुमचा कुठलाही क्लेम तुझा रिजेक्ट होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही सांगताना सर तुम्ही असे सांगितलं की तुम्ही प्रत्येक ॲडवायझरचं काम आहे की त्याने त्या कस्टमरला समजावून सांगितलं पाहिजे की त्या पॉलिसी अंतर्गत त्याला कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत, उपलब्ध नाहीत, त्याचा वेटिंग पिरियड काय, या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणि हे जर तुम्ही ऑनलाईन घेतलं मात्र तुम्हाला कोणीही सांगणार असणार नाही. पुढच्या क्लेमच्या सुद्धा तुम्ही कुठे कॉन्टॅक्ट करायचा, तो टोल फ्री नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट कराल, तो 1 दाबा 2 दाबा अर्धा तास फोन एंगेज राहतो, तुम्ही कंटाळून त्याची तो फोन ठेवता. त्यासाठी आता अविनाशांनी जर सांगितलं तुम्ही प्रॉपर तुम्ही जर ॲडवायझरकडे गेलात, त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि त्यांच्याकडे केलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि
आम्ही अविनाश सर आणि आमची पण तीच इच्छा आहे की प्रत्येक क्लायंटला अवेअर करावं आणि चांगली सेवा क्लायंटला देण्यात यावी. ह्या अनुषंगाने आजची आपण हा एक डिस्कशन चर्चात्मक ठेवलं सर. धन्यवाद सर. माझे प्रश्नावली थोडक्यात समाप्त झाले. मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न आपण कव्हर केले सर. धन्यवाद सर. येस, थँक्यू सो मच. त्यामध्ये मी ॲड करेल की तुमचं जातो मी सांगितलं की बऱ्याच वेळा लोक काय करतात की पॉलिसी घेतात ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात, काही कव्हर होत नाही. एखादा प्री एक्झिस्टिंग कंडिशन सांगितलं नाही, उद्या क्लेम आला त्यावेळेस क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. बरं, अगदी. सो त्यामुळं तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेताना जर तुम्ही पॉलिसी जर ॲडवायझरकडून काढली तर तुम्हाला एक क्लेमच्या वेळेस एक ॲश्युरिटी मिळते की आपलं सपोर्ट करणारा कोणतरी आहे. हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर जो आहे तो तुम्हाला क्लेम काय मिळवून देणार नाहीये, पण क्लेमच्या वेळेस तुम्हाला मदत करेल की क्लेमची फाईल भरणं, क्लेम जमा करणं, इन्शुरन्स कंपनीशी बोलणं. हो. कारण का आपण पेशंटची परिस्थिती काय असते की त्यावेळेस तो पेशंटला बघणार अगदी. त्या इन्शुरन्स कंपनीला टोल फ्री नंबरला सांगितलं की 1 2 3 4 कॉल कर बसतात. बरोबर, अगदी. तो तुम्ही एकदा इन्शुरन्स ॲडवायझर सांगितलं तो इन्शुरन्स ॲडवायझर इन्शुरन्स कंपनीशी बोलून कोऑर्डिनेट करून सगळ्या गोष्टी करू शकतो. सो थँक्यू सो मच विश्वनाथ कट्टा सर की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि आमचं जे मिशन आहे की 2030 पर्यंत जवळपास आपल्याला 1 लाख कस्टमर करायचे, ज्याच्यामध्ये जवळपास 1000 ॲडवायझर आम्ही करणार आहे. म्हणजे प्रत्येक इन्शुरन्स ॲडवायझरनी कमीत कमी 100 कस्टमर करावे आणि त्या 100 कस्टमरचे 1000 कस्टमर व्हावे अशा पद्धतीने आम्ही पूर्ण ट्रेनिंग सेटअप करतोय. सो अशा चांगल्या इंटरव्ह्यूसाठी किंवा म्हणता येईल की अशा चांगल्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर.